नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं क्वीन मोना किचनमध्ये। चहाची वेळ झाली आहे आणि गरमागरम खुसखुशीत काहीतरी खायचं आहे। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी भोपळ्याचे घारगे, ज्याला अनेक ठिकाणी भोपळ्याचे वडे सुद्धा म्हणतात। हे घारगे वरून छान खुसखुशीत आणि आतून मऊ लुसलुशीत होतात। एकदा बनवले की महिनाभर टिकतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हे बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे पाव कप किसलेला लाल भोपळा, सोबतच पाऊण ते अर्धा कप गूळ आणि चवीनुसार साखर घेतलेली आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा वेलची पूडची पावडर टाकून घ्यायची आहे। पीठ मळण्यासाठी आपण वापरणार आहोत 2 कप तांदळाचं पीठ आणि 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बेसन पीठ घेणार आहोत। सगळं मिक्स करून झालं की छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ मळून झाल्यावर ह्याचे छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे। एक प्लॅस्टिकचा कागदाला किंवा पोलपाटाला थोडं तेल लावून हा वडा हलक्या हाताने लाटून किंवा थापून घ्यायचा। वडा जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको। तर तेल छान गरम करून घेतलं आहे। आता हा वडा तेलात सोडूया। एक एक करून सगळे वडे तेलात सोडून घ्यायचे आहे। गॅस मध्यम ठेवून दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येऊसपर्यंत वडे तळून घ्यायचे आहे। वडे बारीक फ्लेमवरच तळून घ्यायचे। जर का तुम्ही फुल गॅसवर तळले तर ते आतून कच्चे राहतील। आता आपल्या वड्यांना सुंदर रंग यायला सुरुवात झालेली आहे। बघा आपले घारगे कसे मस्त टम्म फुगलेले आहेत। तर मंडळी, आपल्या गरमागरम मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत भोपळ्याचे घारगे तयार आहे। हे तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा चहासोबत ह्याचा आनंद घेऊ शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वीन मोना किचनला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।